लग्नानंतर होईलच प्रेम मालिकेच्या लेटेस्ट प्रोमोमध्ये प्रेक्षकांनो खूपच जबरदस्त असा एपिसोड येणार आहे. कारण आता इथे सगळेजण गणपतीच्या इथे मूर्तीसमोर उभे असतात. त्यावरच आता वसवत्या खुनशी हसतच नंदिनीला म्हणत असते, "तुझा पुरावा तर पलटला नंदिनी. आता तू काय करणार आहेस?" त्यावरच काव्या पुढे येते आणि म्हणते, "आता येणारी वेळच सांगेल की कोण खरं आणि कोण खोटं." त्यावरच आता ती म्हणत असते, आम्ही सगळे मिळून तुमचा जो चेहरा आहे तो सगळ्यांसमोर आणू आणि त्यावरच आता पार्थ, जीवा, काव्या आणि नंदिनी हे चौघेजण एकत्र येतात आणि काव्या म्हणत असते, "हे माझं तुम्हाला ओपन चॅलेंज आहे." असं म्हणूनच आता ती दिव्यावरती हात ठेवते आणि जोपर्यंत तुमचा खरा चेहरा सगळ्यांसमोर आणत नाही, तोपर्यंत मी शांत बसणार नाही. हे माझं वचन आहे. असं म्हणून आता जीवा त्याचबरोबर पार्थ आणि काव्यासुद्धा एकमेकांच्या हातावर हात ठेवतात आणि सगळेजण आम्ही सोबत आहोत असंच आता ते म्हणत असतात. इकडे लगेचच गणपती बाप्पाने इथे उजवा कौल दिलेला असतो आणि उजवा कौल दिल्यानंतर वसुआत्याची मात्र चांगलीच फाटलेली असते प्रेक्षकांनो. तेवढ्यातच मिथुन काका तिथे येतात आणि मिथुन काका तिथे आल्यानंतर त्यांच्या मोबाईलमध्ये तो व्हिडिओ असतो, ज्या व्हिडिओमध्ये इथे पिहू बोलत असते, "मी तुझ्या रूमच्या बाहेर असं ऐकलेलं आहे की इथे नंदिनी वहिनीला लग्नातून किडनॅप करणारी व्यक्ती दुसरी तिसरी कोणी नसून वसुमावशी तूच आहेस म्हणून." आता पुरावा सगळ्यांसमोर असतो आणि त्यामुळे आता काव्या चांगलीच इथे वैतागलेली असते. चांगलाच तिसरा डोळा काव्याने उघडलेला असतो. ती म्हणत असते, "आमची आयुष्य उद्ध्वस्त केली आहेत आता वसुआत्या तुम्ही. मी तुम्हाला सोडणार नाही वसुआत्या. का? का आणि कशामुळे आमच्या आयुष्याशी खेळलात तुम्ही वसुआत्या?" असं म्हणूनच काव्याने अक्षरशः वसुआत्याचा गळा दाबलेला असतो. ती म्हणत असते, "मी सोडणार नाही वसुआत्याबाई तुम्हाला." असं म्हणूनच आता तिने चांगलाच वचपा वसुआत्यावर काढलेला असतो. तर प्रेक्षकांनो, अशा पद्धतीने वसुआत्याचं सगळं सगळं सत्य जे आहे ते सगळ्यांसमोर येऊन पोहोचलेलं असतं. तर रम्या आता इथे वसुआत्याला काव्याच्या तावडीतून कसं वाचवेल आणि त्याचसोबत आता विक्रम समोर नंदिनीचा खरेपणा समोर आलेला असतो. तर पाहत रहा लग्नानंतर होईलच प्रेम.